तुम्हाला माहिती आहे का, आज आपण कोणत्याही प्रकारचा पाक न करता फक्त 15 मिनिटात बनवून होणारे हे तिळाचे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवते. बनवायला इतके सोपे आहेत की अगदी कोणीही बनवू शकेल. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतील आणि बनवल्यानंतर लगेच संपतील सुद्धा. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 1 वाटी तीळ घालायचे आणि तीळ छान चटचटेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. इथे मी गावठी तीळ वापरते. तुम्ही पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरले तरीसुद्धा चालतील. तीळ सतत अशा पद्धतीने अलटीपलटी करत भाजून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे छान भाजले जातात. तर इथे पाहू शकता मंद आचेवरती तीळ एक 4 ते 5 मिनिटं मी भाजून घेतले आहेत. छान खमंग खरपूस असे तीळ भाजले गेले आहेत आणि तडतडायला सुद्धा लागलेत. आता हे भाजून घेतलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढूयात. तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे पहा, तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप वितळलं, गरम झालं की आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने मोजून तीळ घेतले होते त्याच वाटीने मोजून 1 वाटी खवा घेतलाय. वजनी प्रमाणामध्ये हा खवा 50 ग्रॅम आहे. खवा घालायचा, तुपामध्ये मिक्स करायचा आणि आता हा खवा आपल्याला छान सैलसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खवा परतून घेत असताना सुद्धा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि खवा सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली चिटकून करपणार नाही किंवा कढईला लागणार नाही. बऱ्याच वेळा सुरुवातीला खवा परतून घेताना तो खाली कढईला चिटकून बसतो, पण जसजसा व्यवस्थित परतला जाईल तसतसा हा खवा सैलसर होतो आणि कढईपासून वेगळा व्हायला लागतो. तर इथे पहा, छान सैलसर होईपर्यंत हा खवा एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर मी छान असा परतून घेतला आहे. खव्याची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता गॅस बंद करायचा. खवा परतून होईपर्यंत जे तीळ आपण भाजून घेतले होते ते सुद्धा छान थंड झाले आहेत. आता हे थंड झालेले तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि जे तीळ भाजून घेतले आहेत त्यातले 2 चमचे तीळ मी बाजूला ठेवणार आहे. हे तीळ आपण पुढे वापरणार आहोत. तर इथे पहा, 1-2 मोठे चमचे तीळ मी बाजूला काढले आहेत. बाकीचे सर्व तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत. मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व तीळ मी मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घेतली आहे आणि 2 चमचे तीळसुद्धा आपण तसेच ठेवले आहेत. आता काय करायचं, गॅस बंदच आहे. जो खवा आपण परतून घेतला आहे त्याच कढईमध्ये आता जी तिळाची पावडर आपण तयार करून घेतली आहे ना, ती सर्व पावडर काढून घ्यायची. तर इथे पहा, तिळाची सर्व पावडर कढईमध्ये मी काढून घेतली आहे. आता 2 मोठे चमचे जे तीळ आपण बाजूला काढून घेतले होते ते तीळसुद्धा यामध्येच घालायचे आणि आता सर्वात आधी ही तिळाची पावडर आणि जे अख्खे तीळ आहेत ते खव्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे. लक्षात ठेवा, गॅस बंद आहे, अजून गॅस मी चालू केलेला नाही आहे. सर्वात आधी खव्यामध्ये ही तिळाची पावडर एकसारखी मिक्स झाली, छान एकजीव झाली की त्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे. तर इथे पहा, तिळाची पावडर खव्यामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. आता गॅस चालू करायचा. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि पुन्हा हे मिश्रण 1-2 मिनटं मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं, म्हणजे कढई गरम व्हायला 1-2 मिनटं लागतील आणि त्यानंतर पुढे 2 मिनटं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत टोटल 4 मिनटं हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिश्रण परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कढईला चिटकायचं बंद होतं आणि अगदी परफेक्ट असा याचा गोळा तयार व्हायला लागतो. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कढईला चिटकायचं पूर्णपणे बंद झालं आहे. परफेक्ट असा याचा गोळा तयार व्हायला लागलाय. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. मिश्रण हलकंसं कोमट झाले. आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, ती घालायची. पिठी साखरेऐवजी तुम्ही गूळ एकदम बारीक चिरून किंवा खिसून वापरला तरीसुद्धा चालेल. पिठी साखर घातल्यानंतर सुरुवातीला मिश्रण गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. मिश्रण थंड झालं, हाताला चटका बसणार नाही असं झालं की त्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा, मिश्रण थंड होईपर्यंत मी चमच्याने छान मिक्स करून घेतलं आहे. पण हात लावल्यानंतर आता मिश्रण हाताला भाजत नाही आहे, चटका बसत नाही आहे. आता हे मिश्रण मी हाताने छान एकसारखं मिक्स करून घेते. तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जेव्हा हे मिश्रण मी हाताने मिक्स करते तेव्हा पाहू शकता, छान मऊसूद असं हे मिश्रण तयार झालं आहे. आणि चवीला म्हणाल तर हे तिळाचे लाडू भन्नाट लागतात. अगदी सर्वजण आवडीने खातील. नक्की बनवून पहा. तर इथे पहा, सर्व मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आहे. पिठी साखरसुद्धा मिश्रणामध्ये छान एकजीव झाली आहे. मिश्रण हातामध्ये घेतल्यानंतर हलकंसं हाताने दाबलं ना तरी त्याचा छान गोळा तयार होतोय. तर इथे पहा, जेवढ्या आकाराचे मला लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण मी हातावरती घेतलं
आणि अगदी सहज हलक्या हाताने मिटून याचा लाडू तयार करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्ये परफेक्ट असा लाडू बनवून तयार होतोय। तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे मध्यम हवे तसे तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता। तर इथे मी छान असा मध्यम आकाराचा हा लाडू तयार करून घेतला आहे। आता याच पद्धतीने मी राहिलेले लाडूसुद्धा बनवून घेते। तर इथे पहा राहिलेले सर्व लाडूसुद्धा मी बनवून घेतले आहेत। परफेक्ट असे हे खव्याचे आणि तिळाचे लाडू बनवून तयार झाले आहेत। दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत ना। लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। अगदी परफेक्ट असा हा लाडू तयार होतो। छान मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल असा। अगदी वृद्ध आजी आजोबा सुद्धा आवडीने खातील असे हे तिळाचे लाडू बनवून तयार होतात। मग तुम्ही सुद्धा या संक्रांतीला या पद्धतीने हे तिळाचे लाडू नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप